नमस्कार मित्रांनो, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आता आपण कोलटेंबेची नदी जो पूल आहे तिथे इथं खूप सारी पर्यटकांची गर्दी आणि इथून आपण जाणार आहे कुठं वसुंधरा फॉलला. तर ह्या पुलाच्या कोपऱ्यावरूनच वसुंधरा फॉलला जाता येते. एक पाऊल वाटे. तर ही पहा, इथं आपल्याला पाटी दिसते वसुंधरा फॉल आणि ह्या पाटीपासूनच आपल्याला ह्या पाऊल वाटेना जो वग म्हणतो आम्ही नदीचा, तर त्यालाच वसुंधरा फॉल म्हणून नाव आहे. तर त्या फॉलकडे जायचे. तर ह्या निसर्गातून ह्या पाऊल वाटेनं आपल्याला त्या वसुंधरा फॉलकडं जाता येते. इथं आपल्याला दिसली एक खेकडीचं पिल्लू रस्त्यानं. तर ते बघा कसं पळत आहे. तर ते आपण टिपले याच्यामध्ये. हे बघा, हे पोरांनी पाहिले आणि ते एक मजानं पळत चाललेत. इथं स्थानिक बांधवांची काही चहाचे, वडापाव, भजे यांची दुकानं आहेत या निसर्गामध्ये. बघा, ही पाऊल वाटे आणि बाजूना जंगल आहे. जंगलातून बघा अनेक पर्यटक पोरसोरा घेऊन ह्या निसर्गात आनंद लुटण्यासाठी येतात. तर हे बघा, अशा ह्या निसर्गरम्य वातावरणामधून ह्या पाऊल वाटेनं आपल्याला वसुंधरा फॉलकडे जायचे. आणि हा वसुंधरा फॉल कोलटेंबे या गावच्या आधी ते कोलटेंबे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हा वसुंधरा फॉल. तर इथं अनेक पर्यटक या निसर्गात आनंद घेण्यासाठी येतात. पुढं आपल्याला आता वसुंधरा फॉल दिसतोय, पण तो लांबून दिसतोय. आता आपण जवळ जाणार आहे. हे बघा. आणि मित्रांनो, एक वसुंधरा फॉल जवळ जाऊन माझा आवाज स्पष्ट येईल का नाही, कारण तिथं अनेक पर्यटकांची गर्दी, वरून पडणारा धो पाणी, त्याच्यामुळे आवाज स्पष्ट येईल किंवा नाही. तर आता आपण जवळजवळ वसुंधरा फॉल जवळ पोचत आलो आहे. हा एक कडा आहे, असा एक नदीचा कडा आहे आणि त्या कड्यावरून पडणारं पाणी हे आपल्याला दिसतंय खाली. इथून ही नदी. तर इथं बघा आता किती पर्यटकांची गर्दी येते आपण पाहू. तर या ठिकाणी आलेले अनेक पर्यटक इथं आनंद घेतात. ही एक कपर आहे अशी या निसर्गरम्य वातावरणात, जंगलामध्ये वरून नदी आली आणि त्या नदीचं पडणारं पाणी, तर हा वग म्हणायचो आम्ही, म्हणतो आमच्याकडे वग म्हणतात. तर हा वसुंधरा फॉल याला नाव दिलं आहे. आणि इथंही खूप सारी गर्दी, लहान पोरसोरसुद्धा आहेत. तर पाहूया आता आपण, आवाज स्पष्ट येतोय का नाही समजून घ्या. तर म्हणजे आता आपण पोहोचलो या हा सारा वसुंधरा फॉल आहे आणि इथं भरपूर सारी पर्यटकांची गर्दी. इथं या ठिकाणी कोलटेंबे या ठिकाणी आहे. तर या वसुंधरा फॉल बघा किती गर्दी दिसते आपल्याला. सारी भटक्यांची पंढरी म्हणून ठिकाण आहे. या वसुंधरा फॉल जवळ सारी सारी आपल्याला गर्दी दिसते इथं. या कड्याजवळ. तर मित्रांनो, ही बघा शिवरात्रीसारखी झालेली गर्दी. सारे काही पर्यटक आंघोळ करतात, तर काही लांबून मजा घेतात. असं हे
वातावरण आहे इथलं या वसुंधरा फॉलचं. आणि आमच्या परिसरात असे अनेक धबधबे आहेत मित्रांनो. आता हा वसुंधरा फॉल आहे. याच्यानंतर पुढे आपण कोलटेंबे फॉलला जाणार आहे. कोलटेंबे गावचंच नाव दिलं आहे त्याला. तर आता चाललो आहे आपण कोलटेंबे फॉलला. ही जी नदी आहे त्या वसुंधरा फॉलची आणि कोलटेंबे फॉलची ही नदी, त्या नदीवर हा लोखंडी पूल टाकलेला आहे इथं. आणि त्या पुलावरून आपल्याला वसुंधरा फॉलला जायचे. वसुंधरा फॉलवरून कोलटेंबे फॉलला जायचे. तर बघा इथून ह्या पायऱ्या वगैरे केल्यात, सिमेंटचा रस्ता केला आहे. बाजूला स्थानिक आदिवासी बांधवांची भात शेती, तर काहींच्या टपऱ्यात. आणि हा इथून दिसतोय कोलटेंबे फॉल. तर आमच्या परिसरामध्ये वसुंधरा फॉल, कोलटेंबे फॉल, नाहनी फॉल, नेकलेस फॉल असे अजूनही पुढे सांदनदरी, घाटकोटचा कोकणकडे असा चांगलं वातावरण, निसर्गरम्य परिसर आहे. तर अनेक पर्यटक पावसाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या ह्या परिसरामध्ये येतात. तर आता आपण पाहत आहे हे काही पर्यटक वरून खाली फिरलेत, काही वरती जाऊ राहिलेत. बाजूला हिरवीगार झाड आहेत आणि असा मनमोहक नजारा आहे. त्या झाडामुळे हा फॉल आपल्याला चांगला दिसत नाही. इथं रस्ता जो आहे तो अरुंद आहे, वरून पडणारं पाणी. आणि असा कोलटेंबे फॉल आणि वसुंधरा फॉल हे दोन्ही फॉल एकदम शेजारी शेजारी आहेत. या ठिकाणी आलेला माणूस हे दोन्ही फॉल पाहून माघारी फिरतोय. पुढे नाहनी फॉल, नेकलेस फॉल हे सुद्धा आहेत. तर हा लांबून आपल्याला स्पष्ट दिसतोय हा कोलटेंबे फॉल. आणि आता इथं जे आहेत, इथं स्थानिक बांधवांचे बकरं चरताना इथं या जापकऱ्यांच्या कोंबड्यासुद्धा आहेत, या चरतात. आणि या डोंगरानं असे धुकड धरले इथं, असा मनमोहक नजारा. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. नमस्कार.